हॅलो फ्रेंड्स, तुम्हीही पांढऱ्या केसांनी खूप परेशान झालेला असाल आणि तुम्हालाही तुमचे केस काळे करायचे आहेत, म्हणजेच कलर करायचे आहेत, तर ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर आज आपण नॅचरल असे काही घटक मेहंदीमध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस मजबूत, दाट आणि काळेभोर होण्यास मदत होणार आहे. आणि हे नॅचरल असे घटक आपण मेहंदीमध्ये घातल्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही, झाला तर तो फायदाच होणार आहे. त्यामुळं हे मेहंदी तुम्ही बिनधास्त लावू शकता. आपण सर्वजण कामामध्ये इतके बिझी असतो की आपल्याकडे वेळ नसतो आणि अशा वेळेस आपल्याला केस कलर तर करायचे आहेत, पण रिझल्ट सुद्धा अगदी पटकन हवा असतो. अशा वेळेस आपण मार्केटमधून डाय किंवा केमिकल्स असलेली मेहंदी केसांवरती लावत असतो. त्यांनी केसावर अगदी पटकन कलर येतो. अगदी 15 ते 20 मिनिटात आपले केस कलर होतात, पण त्यानंतर आपले केस खूप जास्त खराब होतात आणि डॅमेज होतात. केमिकल्स प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होणार, कारण केसांसाठी अशी डाय किंवा मेहंदी केसांवर खूप जास्त परिणाम करते आणि आपण सतत असे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपले केस गळतात, तुटतात. कालांतराने कमी वयातच केस पांढरे सुद्धा व्हायला सुरुवात होते. पांढरे झालेले केस रिवर्स करायचं म्हणलं तर ते लवकर होत नाही, त्याचा उलट परिणाम होतो. थोडेफार जर आपले पांढरे केस असतील तर जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होऊ शकतात आणि ते फक्त केमिकल्समुळे. यापासून आपल्याला जर सुटका करायची असेल तर आपण मेहंदी भिजवताना यामध्ये असे काही नॅचरल घटक घालून केसांवरती लावले तर केस जास्त प्रमाणात पांढरे हे होत नाहीत आणि केसांचं खूप जास्त नुकसान सुद्धा होत नाही. चला तर मग आता रेमेडीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये तेजपत्ता आपल्याला घालायचा आहे. एक पान तेजपत्त्याचं आपल्याला इथं लागणार आहे. यालाच आपण तमालपत्र सुद्धा म्हणतो. तर हेच तमालपत्र आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आपल्या केसामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि त्या ओलसरपणामुळे आपल्या केसामध्ये फंगल्स होतात, कोंडा होऊ शकतो. त्यासाठी ते नाहीसे करण्यासाठी आपल्याला यामध्ये तेजपत्ता किंवा मग दालचिनीचा एखादा तुकडा किंवा लवंग असे आपल्याला यामध्ये घटक घालायचे आहेत. आता तमालपत्र घातल्यानंतर यामध्ये ड्राय आवळा मी थोडासा घातलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 आपल्याला इथं लवंग सुद्धा लागणार आहेत. तर 2 ते 3 मी लवंग इथं घातलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला चहापत्ती घालायची. 1 छोटा चमचा मी इथं चहापत्ती घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला तुळशीची पानं घालायची आहेत. तर 7 ते 8 तुळशीची पानं सुद्धा मी यामध्ये घातलेली आहेत आणि ते का घालायचे हेही मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. आता यामध्ये 1 पाऊच मी इथं कॉफी पावडर सुद्धा घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी मेथीदाणे सुद्धा यामध्ये घालायची आहेत. अगदी थोडीशी अशी मेथीदाणे आपल्याला इथं लागणार आहेत. आता हे जे साहित्य आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मध्यम गॅसवरती छान उकळत ठेवायचं आहे, जेणेकरून यातला जो अर्क आहे तो संपूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे. इतपत आपल्याला हे छान उकळत ठेवायचं आहे आणि याचं पाणी आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता तुळशीची पानं आपण यामध्ये घातलेली आहे. तर तुळस आपल्या हेल्थसाठी, केसांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप उपयोगी पडणारी आहे. तुळशीच्या पानामुळे प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी ही तुळशीची पानं आहेत. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा मग इन्फेक्शन झालेलं असेल तर ते सुद्धा तुळस हे नाहीशी करते आणि त्याचबरोबर आपल्या केसांची जे स्काल्प आहे ते क्लीन करायला सुद्धा मदत करतं. केसांना छान पोषण मिळतं आणि केस मजबूत व्हायला सुद्धा मदत करतात. आपण आजारी पडल्यानंतर तुळशीचा काढा करून पितो आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर पूर्वीच्या काळापासून तुळशीचा रस केसांसाठी वापरला जायचा. मध्यंतरी कुठेतरी ही प्रथा मागे पडलेली होती आणि त्यानंतर आता आणखीन आपण ही प्रथा सुरू करणार आहोत, कारण तुळशीचे पानाचा जो रस आहे तो आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आपले केस मजबूत, दाट आणि काळेभोर करण्यास मदत करतं. त्याचबरोबर केसामध्ये इन्फेक्शन असेल तर ते नाहीसं करतं आणि निरोगी ठेवण्यास सुद्धा मदत करतं. त्यासाठी आपल्याला 2-4 इथं तुळशीची पानं सुद्धा घालायची आहेत. आज आपण मेहंदीमध्ये असे काही नॅचरल घटक घालून मेहंदी भिजवणार आहोत, त्यामुळे आपले केस गळणार नाहीत, तुटणार नाहीत किंवा जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होणार नाहीत. आता ही मेहंदी म्हणजे सर्वांच्याच परिचयाची अशी मेहंदी आहे आणि ही मेहंदी आहे निशा मेहंदी. निशा मेहंदीमध्ये केमिकल्स असतं तरी सुद्धा आपण निशा मेहंदी वापरतो, कारण आपल्याला पटकन रिझल्ट पाहिजे असतो. त्यामुळे निशा मेहंदी वापरताना आपण यामध्ये थोडेसे नॅचरल असे घटक घालायचे, त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही. जरी निशा मेहंदीमध्ये केमिकल्स असेल तरी सुद्धा आपल्या केसांना कोणताही नुकसान न होता आपले केस काळे होतील. तर त्यासाठी हे पाणी मी 7-8 मिनिट हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे आणि आता बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे. म्हणजे जेवढं मला पाणी लागणार आहे तेवढं पाणी इथं तयार झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून आपल्याला हे पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे.
आता आपल्याला घ्यायची आहे मेहंदी। एका बाउलमध्ये आपल्याला मेहंदी घ्यायची आहे। तर मेहंदी तुम्ही प्लास्टिकच्या बाउलमध्ये किंवा फायबरच्या बाउलमध्ये असेल किंवा मग काचेच्या बाउलमध्ये हे मेहंदी आपल्याला भिजत घालायची आहे। 10 रुपयाचं हे पॉकेट आहे निशा मेहंदीचं आणि हे माझ्या केसांना हे पुरेसं आहे। जिथं काळे केस असतील तिथं मी मेहंदी लावत नाही, कारण काळ्या केसांवरती मेहंदी लावल्यानंतर केस सुद्धा पांढरे होऊ शकतात किंवा खराबसुद्धा होऊ शकतात। त्यासाठी मी जिथं माझे पांढरे केस आहेत त्याच ठिकाणी मी ही निशा मेहंदी लावते। तर एक पॉकेट इथं मला पुरेसं आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात पांढरे केस असतील किंवा दाट असतील, लांब असतील तर तुम्ही इथं 2 पॉकेटसुद्धा घेऊ शकता। आता हे व्यवस्थित त्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते पाणी यामध्ये थोडं थोडं घालून छान याची स्मूथ असे बॅटर तयार करायचे आहे। आपण या पाण्यामध्ये मेथी सुद्धा घातलेली आहे। तर मेथीमुळे आपल्या केसांतील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत करतं, केसातील स्काल्प क्लीन करायला मदत करतं आणि त्याचबरोबर केसामध्ये डॅन्ड्रफ असेल तर ते सुद्धा होऊ देत नाही। मेथीमध्ये निकोटीन ॲसिड असते, ते केस वाढवण्यास मदत करतं। मेथीमध्ये प्रोटीनची मात्रा सुद्धा जास्त असते, त्यामुळे केसांची मुळं मजबूत व्हायला मदत होते आणि केस स्ट्रॉंग होतात। केस गळती थांबते, केसामध्ये कोंडा असेल तर तोही नाहीसा होतो। मेथीमध्ये जे पोटॅशियम असतं ते आपल्या केसांना पांढरे होण्यापासून सुद्धा वाचवतं। त्यासाठी मेथी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि चहापत्तीच्या पाण्यामध्ये तर खूप जास्त अशी पॉवर असते आणि कमी वयात केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर ते सुद्धा थांबते। आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे करण्याचे काम चहापत्ती। निशा मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपण लावू शकतो, कारण निशा मेहंदी भिजवून ठेवायची गरज नाही। निशा मेहंदीमध्ये असलेले ज्या केमिकल्स असते ते केमिकल्समुळे आपले केस अगदी पटकन काळे होतात, कलर होतात। तर मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात आणि तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला इथं 2 ते 3 थेंब खोबरेल तेल यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या 2 थेंब एरंडेल तेल सुद्धा घालू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक घटक घालायचा आहे आणि तो आहे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल। आता ही कॅप्सूल तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळून जाईल, बाजारामध्ये मिळते किंवा मग कोणत्याही शॉपमध्ये मिळते किंवा मग मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे मागवू शकता। यामध्ये जे ऑइल असतं ते ऑइल आपल्या केसांसाठी खूप सुंदर काम करतं। केस आपले मजबूत होतात, केसामध्ये कोंडा होत नाही आणि केस लांब होण्यास सुद्धा मदत होते, केस चमकदार होतात। व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे तुम्ही डायरेक्टली केसांवरती सुद्धा लावू शकता। व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घ्यायची आणि त्याचं जे ऑइल आहे ते डायरेक्ट तुम्ही केसांच्या मुळाशी लावून छान मालिश करून रात्रभर ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याने सुद्धा आपल्या केसांना खूप जास्त असा फायदा होतो। त्यासाठी इथं मी एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घातलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आजकाल लहान मुला-मुलींचे सुद्धा केस पांढरे होत असतात आणि 15 ते 16 वर्षाच्या खालचे जे लहान मुलं-मुली आहेत त्यांचे सुद्धा केस पांढरे होतात आणि त्यांनी केमिकल्सयुक्त मेहंदी केसांवरती लावली तर त्यांचा उलट परिणाम होतो आणि थोडेसे पांढरे असलेले केस जास्त प्रमाणात पांढरे होतात। जर तुम्हाला हीच मेहंदी केसांवरती लावायची आहे तर यामध्ये अशा पद्धतीनं काही नॅचरल असे घटक घालून केसांवरती लावा, खूप सुंदर असे तुमचे केस होणार आहेत। त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे आणि केसामध्ये तुमच्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही। ही मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे। इतर वेळेस आपण काय करतोय, हिना मेहंदी असो किंवा नुपूरची मेहंदी असो किंवा कोणतीही मेहंदी असो, हे भिजवल्यानंतर अर्धा तास किंवा कमीत कमी 10 मिनिट तरी ही मेहंदी आपण भिजवून ठेवतो। तर तसं करायचं नाही। निशा मेहंदी जी आहे याला भिजवून ठेवायची गरज नाही। भिजवल्यानंतर हे लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे आणि ही मेहंदी लावल्यानंतर अर्धा ते 1 तास आपल्याला हे केसांवरती ठेवायचं आहे। यापेक्षा जास्त वेळ केसांवरती हे मेहंदी ठेवायची नाही, त्यामुळे सुद्धा आपले केस डॅमेज होऊ शकतात आणि केसांचं खूप प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्यासाठी ही मेहंदी जास्त वेळ केसांवरती ठेवायची नाही। निशा मेहंदी डायप्रमाणे आपल्या केसांना कलर करते आणि त्यामुळे केसांना डार्क असा कलर येतो। जी बहुतांश लोकांची पसंती ही निशा मेहंदी आहे आणि आपण सर्वजण निशा मेहंदी वापरत असतो आणि तुम्हाला आपल्या केसांचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल, काही नॅचरल घटक घालून मेहंदी भिजवून केसांवरती लावा, त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस मजबूत, काळेभोर आणि चमकदार, सिल्की शाईन सुद्धा होणार आहेत। त्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा। आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून वॉच करतायत। चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।